अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेची आज वाईमध्ये बघू शकता मीटिंग चालू आहे। आता थोड्याच वेळात सुरू होईल। सगळे मान्यवर आलेत बघू शकता। नितीन आबा शेवाळे पण आलेत, विलास देशमुख सर पण आहेत, इकडे समालोचक जेवढे आपले मोरे साहेब आहेत, प्रताप त्यात आहेत, बापू पण आहेत, झेंडा पंच, बैलगाडी मालक पण आहेत। तू गार्या आपले मोरे साहेब असतील, सगळ्यांनी त्याची दक्षता घेणं। तुमच्या नजरेत माणूस आला की नाव घ्यायला काय फरक पडतो तुम्हाला? समजा तुम्ही स्टेजवर नाही बोलवा, पण घ्या ना। बाकीची बी संघटनेसाठी आता झटायला लागल्यात, यांची तरी घ्यावीच लागतील। हा विषय पहिल्यापासून 10-12 जणांचं जे यांनी संघटना चालवल्या यांची तुम्ही घ्या, पण 2 नंबर फळीतल्या लोकांची सुद्धा घ्या। प्रसिद्ध बैलगाडी मालक आले, प्रत्येकाचं नाव घेताय, एखाद्याचा पळत नाही त्याचं सुद्धा घ्या, काय फरक पडतो? पण तुमच्या ओळखीचं असते। तोंडावर झिजलं, तोंड काय झिजत नाही, पैशासाठी पळताय तुम्ही, फुकट पळत नाही का, पैसा घेताय आणि चांगला रेटा लावून पैसे घेताय, कमी जास्त घेत नाही। एखाद्या गरीबाच्या अड्ड्यावर 2,000 घेतो म्हटल्यावर नाही 10 असलं तरी मी सुद्धा जरा थोडंफार ह्याचा सुद्धा संघटनेने विचार करावा। आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी शेतकरी म्हणजे जसं शेतकरी एकत्र येऊन संघटना जशी चालल्या तशी आपण बैलगाडी संघटना ह्या महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेली आहे। आणि ह्याचा विचार आता राज्य शासन, राजकीय नेते मंडळी ही सुद्धा घ्यायला लागल्यात। या विचार करा पाहिला, ह्याच्यातनं आपल्याला एखादं प्रतिनिधित्व मिळावं राज्याचं, आणि अशी धाडसाची लोक यात आहेत। आपल्याला वैयक्तिक या बैलगाडी क्षेत्रासाठी जर महाराष्ट्रात प्रतिनिधित्व येणाऱ्या काळात जर मिळालं तर आपल्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एखादा महाराष्ट्रात प्रतिनिधित्व तयार होईल। ह्याच्यासाठी आणि झटलं पाहिजे। आपण सगळ्यांनी पैलवानच्याच काय या सगळ्यांच्या संघटनेच्या पाठीमागे राहू। आणि एखाद्याची चूक झाली, चुकीचा परिणाम फार वाईट झालेला आहे। ही बैलगाडी क्षेत्र गुन्हेगारी क्षेत्र आहे, मुळात सांगतो। ह्याचा अंडो पांडो कोण उतरत नाही, जो सगळा रस्टील ठसाचं गडी यात आहे, केव्हा काय होईल सांगता येत नाही। आणि अशा घटना घडलेल्या आहेत, त्या स्टेपला आपण कुणीही जायचं नाही। झालेल्या घटनेवर सुद्धा आपण दुःख व्यक्त केलंय, घटना चुकीचीच आहे, परंतु आता इथनं पुढे अशा घटना घडू नये। कोण कोणाला कमी नाही, मी मोठा टाके असलो मला पण लय मोठा भारी कोण ना कोण तर पडतोय। आता हत्तीला जसं चिलाट भारी पडतंय तसं कोण बी कोणाला ठोकाठोकी करतंय, कचाचा गोळ्या घालते ती माणसं। तर जरा शांततेत घ्या आणि सगळ्यांनी आपल्या एका विचारानं संघटनेचं कसं कल्याण होईल आणि संघटना चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात एक नेतृत्व तयार करूया अशी माझी अपेक्षा आहे। आणि तांब्याला शेवाळे आबांनी फोन करून 2 मिनिटात त्याची घेऊन बोलवून त्याला विषय संपवून टाकावा। आणि तांब्याला सुद्धा विलास पैलवाननं माफ करावा अशी माझी अपेक्षा आहे। तांबे हा आपलाच माणूस आहे आणि गरीब आहे, गरीबातनं तो पुढे यायला लागलाय, त्याला ह्यांनी पण भरपूर साठवलंय पैलवान, कचाचा पहिल्यापासून करते ती एखादं पर आता यायला लागलंय, तुम्ही पण घ्या समजून। पण त्याची एक चूक आहे की संघटनेचा निषेध करणं हा त्याची चुकीची गोष्ट आहे, त्याला सुद्धा याद घ्या, त्याला बी 4 रुपये मिळू द्या। नाही त्याची चूक आहे ही मान्य करतो, संघटनेचा निषेध केलाय हा त्याची चूक आहे, त्याला माफी मागायला लाव। आणि सगळ्यांनी सोम्या गोम्याने सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं यातनं पैसे मिळवा। आमच्या बैलवाल्यांची वाट लागायला लागल्या, रोकड्या नाही, तुमचं पैशासाठी भांडण मिटवाय रोज याला कोण मोकळा आहे? पैलवान सांगेल ती योग्य निर्णय होतील। ओके।